दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट माथ्यावरती पडत असलेला पाऊस त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये होणारी लक्षणीय वाढ पाहता राधानगरी धरण हे 99% भरलेलं आहे। आता सध्या मी राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजाजवळ आलेलो आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता राधानगरी धरणाचे हे 7 स्वयंचलित दरवाजे आहे। अद्याप राधानगरी धरणाचा कोणताही दरवाजा उघडलेला नाही। प्रशासनाकडून जी काही माहिती मिळते ते अशा स्वरूपाची आहे की राधानगरी धरण हे 99% भरलेले असल्यामुळे राधानगरी पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेला पाऊस लक्षात घेता राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजे हे आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळी उघडण्याची शक्यता इथल्या प्रशासनाने वर्तवलेली आहे। ज्या भोगावती नदी पात्राच्या कडेला असणारे जे कोण शेतकरी आहेत त्यांना प्रशासनाच्या वतीने सूचनाही तशा दिलेल्या आहे की राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क रहा अशाही प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आलेल्या आहे। गेल्या वर्षी राधानगरी धरणाचे दरवाजे हे 25 जुलै रोजी उघडले होते। या वर्षी 25 जुलै आज तारीख आहे, परंतु अद्याप राधानगरी धरणाचा कोणताही स्वयंचलित दरवाजा उघडलेला नाही। जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही व्हायरल होत आहे की राधानगरी धरणाचे दरवाजे उघडलेले आहे, परंतु राधानगरी धरणाचा कोणताही स्वयंचलित दरवाजा उघडलेला नाही। कोणीही अफवेवरती विश्वास ठेवू नका। आम्ही आमच्या केके न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी राधानगरी धरणाचे अपडेट देतच आहोत। तरी सुद्धा येणाऱ्या ज्या काही प्रशासनाच्या सूचना आहेत त्या सूचनांचे तत्वतत्व पालन करावे। कॅमेरामन उत्तम पाटील सह मी मिलिंद कांबळे, राधानगरी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। आहे कोल्हापूर